नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। नरेश राऊत फाउंडेशन केलवड यांच्याकडून पाडाळणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस इंटरॅक्टिव्ह बोर्ड भेट। श्री नरेश राऊत फाउंडेशन केलवड तालुका राहता या सेवाभावी संस्थेने आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडाळणी येथील शाळेस 65 इंची इंटरॅक्टिव्ह बोर्ड भेट दिला आहे। ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये भर पडावी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वापर व्हावा व गुणवत्ता सुधारावी या उदात्त हेतूने हे कार्य श्री नरेश फाउंडेशनने घडवून आणलं। यासाठी श्री नरेश राऊत फाउंडेशनचे अध्यक्ष नरेशजी राऊत तसेच सचिव लक्ष्मणजी गोरडे यांचे सहकार्य तसेच मार्गदर्शन लाभले। या कामात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार सावंत व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बाळासाहेब सावंत यांनी संपर्क व प्रयत्न केले। सदर इंटरॅक्टिव्ह बोर्डचे वितरण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडाळणी येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास महाले यांच्या हस्ते तसेच गावच्या सरपंच रोहिणीताई बगाड, उपसरपंच विकास तळेकर, गावचे सामाजिक कार्यकर्ते राम शेठजी तळेकर, पोलीस पाटील राजू राधाकृष्ण तळेकर तसेच आकाश तळेकर, रवी तळेकर आदी ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक मीना पडवळे तसेच शिक्षक काशीनाथ गभाले, अनिल सोनवणे, मुरलीधर बारामते, प्रवीण साळवे, लालू भांगरे आदींनी आभार मानले। तसेच श्री नरेश फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हा सोहळा संपन्न झाला। यावेळी मुख्याध्यापिका मीना पडवळे यांनी श्री नरेश राऊत फाउंडेशनचे कार्य आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक गुणवत्तेत नक्कीच गुणवत्तेची भरारी घेतील असे प्रतिपादन केलं। मी राजू राधाकृष्ण तळेकर, पोलीस पाटील, आज जिल्हा परिषद शाळेमध्ये श्री नरेश राऊत फाउंडेशन केलवड यांचे सचिव श्री लक्ष्मणराव गोरडे साहेब यांनी महिन्यापूर्वी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता त्यांना इथलं वातावरण, शिक्षक, विद्यार्थी अतिशय चांगलं वाटलं। परंतु शाळेमध्ये एक उणीव असली। आज या ग्रामीण भागातल्या मुलांना एक औद्योगिक शिक्षणाची गरज असते, म्हणून त्यांनी ती खंत व्यक्त केल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की तुमच्या संस्थेकडून आम्हाला मुलांसाठी काहीतरी मुलांना चांगलं शिक्षण भेटेल असं इंटरॅक्टिव्ह बोर्ड मिळावं। तर आज एक महिन्यातच त्यांनी या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलं आणि ते बसून पण दिलं। आणि आज विशेष म्हणजे श्री नरेश राऊत फाउंडेशन यांचे अध्यक्ष श्री नरेश राऊत साहेब यांचा वाढदिवस पण आहे। योगायोग काळ चांगला आला आणि वाढदिवसाच्या दिवशी आमच्या शाळेला भेट पण भेटली। तसेच या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही आमच्या शाळेच्या वतीने, गावाच्या वतीने अध्यक्ष साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि विशेष आभार पण मानतो की आमची मागणी त्यांनी पूर्ण केली। आमच्या पाडाळणी जिल्हा परिषद शाळेसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट की नरेश राऊत फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री नरेश राऊत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड 65 इंच या फाउंडेशनचे सचिव प्राध्यापक लक्ष्मीजी गोरडे साहेब यांनी या शाळेसाठी इथं आम्हाला उपलब्ध करून दिला। त्याच पद्धतीने या आदिवासी भागामधील मुलांसाठी आजचं जे युग चालू आहे ते कॉम्प्युटराइज युग चालू आहे आणि ह्या भागातील अतिदुर्गम भागातील मुलांना या सर्व सुविधा उपलब्ध व्हावं म्हणून हे फाउंडेशन अत्यंत ग्रामीण भागामध्ये, अत्यंत दुर्गम भागामध्ये काम करतं आणि अत्यंत चांगल्या रीतीने फाउंडेशनचं एक कार्य आहे। आणि हे फाउंडेशनने आज आमच्या गावासाठी फार मोठं आज एवढं 65 इंचचं जे आम्हाला इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिला आहे आमच्या मुलांसाठी अत्यंत गरजेची जी गोष्ट होती। सर्व शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, आमच्या गावच्या सरपंच यांच्या वतीने मी फाउंडेशनचा आभार मानतो। तसंच आमच्या नातेवाईक व एक अत्यंत दुर्गम भागामध्ये कायम ज्यांचं कार्य चालू असतं महाले सरांनी या सर्व कार्यामध्ये धडाडीचा वाटा घेऊन आमच्या या शाळेसाठी जो बोर्ड दिला त्याबद्दल मी गोरडे सरांचं, राऊत साहेबांचं, सर्वांचं मी माझ्या गावच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।